ऋषी सर, सगळ्या पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा की. गावात राहून मी हे करूच शकतो कमळे. तू हेच म्हणालीस ना की असं काहीतरी करा जे आईला पण आवडेल. हे आहेच ना. हा, अर्थात या मुलांचा विचार केला तर ह्यांना जर काही प्रॉपर शाळा कॉलेज जर का इथे मिळालं गावात तर त्यांचं भविष्य जास्त चांगलं होऊ शकतं. आता तू मुंबईला यायला तयार नाही आहेस तर काही करू शकत नाही आपण. माझ्या हातात एवढंच आहे, मी एवढंच करू शकतो आणि मी इथे राहून हेच करणार. तू काय सांगितलं होतंस मला? काय? तुझं ऋषीशी बोलणं झालंय. हो. कुठे गेलाय ऋषी? तो त्याच्या मित्रांबरोबर फॉरेन ट्रिपला गेलाय ना. इज इट? हो. तुम्ही दोघंही माझ्याशी खोटं बोलत आहात. आई अगं, मी काय खोटं बोललो तुझ्याशी? हे पहा, हे पहा. येस, हेच तर हवं होतं मला. लोक अनिकाला मूर्ख समजतात, पण ती तर स्मार्ट अँड युजफुल निघाली. ओ गॉड. आई अगं, हे काय? अगं, मला तर ऋषी म्हणाला होता की त्याला ब्रेक हवाय म्हणून. मला नव्हतं माहिती की तो कमळीच्या गावाला जाईल. ताबडतोब त्याला फोन लावायचा. त्याला सांग मी लगेच बोलवलंय. तो आला नाही ना तर माझ्याहून वाईट कोणी नाही. हो आई, लावतो. काही नाही ग. मे ऋषी स्वतःहून थोडंच जाणार का? ती गावच्या पोरगी आहे ना, तिनेच घोळात घेतलं असणार आणि गोड बोलवून त्याला फितवून ती घेऊन गेली असणार. मी सांगते ना. त्या कमळीने कितीही भुरळ घालण्याचा प्रयत्न केला ना तरी माझा ऋषी माझ्या शब्दाबाहेर नाही आणि कधी जाणारही नाही. हो, बरोबर आहे आई तुझं. ऋषी तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, पण मी त्याला जायला भाग पाडेन.